फायनल अकाउंटचा क्वेश्चन नंबर 6 आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल and adjustment you are required to prepare a trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date, trial balance as on 31st March 2019 particulars. ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिले डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स मध्ये. कॅपिटल अकाउंट श्रेयस मृणाल बॅलन्स शीट लायबिलिटी, परचेसेस, सेल्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, कमिशन, सॅलरीज, इन्शुरन्स, प्रीपेड रेट, सन्डे क्रेडिटर्स, सन्डे डेटर्स, पोस्टेज, फ्री होल्ड प्रिमाइसेस, फर्निचर, बॅड डेट्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018, रिटर्न्स, वेजेस आणि आउटस्टँडिंग वेजेस. स्टार्टिंगपासून आपण पोस्टिंग बघूयात. सगळ्यात पहिले कॅपिटल अकाउंट हे राहणार बॅलन्स शीट लायबिलिटी, मृणाल बॅलन्स शीट लायबिलिटी, परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट असेट, बिल्स पेएबल बॅलन्स शीट लायबिलिटी, कमिशन डेबिट बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, प्रीपेड रेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी, डेटर्स बॅलन्स शीट असेट, पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, फ्रीहोल्ड प्रिमाइसेस बॅलन्स शीट असेट, फर्निचर बॅलन्स शीट असेट, बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट, कॅश ॲट बँक बॅलन्स शीट असेट. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला, रिटर्न्स दोन्ही पण दिलेत म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला, परचेस रिटर्न पण आहे आणि सेल्स रिटर्न पण आहे. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, आउटस्टँडिंग वेजेस क्रेडिट बॅलन्स दिलाय म्हणजे हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. हे झाले पोस्टिंग. आता ऍडजस्टमेंट बघूयात. काय दिले? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट काय? ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. पहिले ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगची क्रेडिट बॅलन्स शीट असेट्स आहे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगची क्रेडिट साइड बॅलन्स शीटची असेट्स आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे जे एक्सपेन्सेस देणे बाकी आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा काय इफेक्ट येणार? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये सॅलरी दिली आणि कमिशन दिले. कुठे असतात सॅलरी कमिशन? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तर सॅलरीमध्ये काय करणार? ऍड आणि बॅलन्स शीट लायबिलिटी. सॅलरीमध्ये किती रुपये ऍड करणार? 1200 आणि कमिशनमध्ये किती रुपये ऍड करणार? 400. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे देणार? आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग कमिशन, बॅलन्स शीट लायबिलिटी. तिसरी ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. फर्निचरला डिप्रिसिएट करायचं आहे 10%नी. त्याचा पहिला इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटमधलं म्हणजे फर्निचरमधलं ते लेस करायचं आहे. चौथी ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1200. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या डेटर्समधला लेस करायचा आहे. नेक्स्ट आहे गुड्स ऑफ ₹5000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2000 ओनली. आपण एका क्वेश्चनमध्ये अशी ॲडजस्टमेंट बघितली होती. 6000चा लॉस झाला होता, 8000चा लॉस झाला होता आणि 6000च रेकॉर्ड केले. सेम तशीच ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹5000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2000 ओनली. म्हणजे याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार. पहिल्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. आता त्यांचा रेशो काय दिला आहे? 2:1. ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी ते रेशो टाकलेला आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले इफेक्ट बघू क्लोजिंग स्टॉकचा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला आलाय का बघा. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 30,000. बॅलन्स शीटच्या असेटला आलाय का बघा. बॅलन्स शीटचे असेट क्लोजिंग स्टॉक 30,000. पहिली ॲडजस्टमेंट कळाली. ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरीज अँड कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आउटस्टँडिंग मध्ये ऍड केले का बघा.
आउटस्टँडिंग सॅलरी अँड आउटस्टँडिंग कमिशन 1200 रुपये ॲड केले आणि कमिशनमध्ये 400 रुपये ॲड केले. दिसतंय दोन्ही. आता ह्या दोघांचा दुसरा इफेक्ट कुठे आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, कारण देणं बाकी आहे. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे. आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग कमिशन या दोन्ही गोष्टी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आहेत. बघा दिसते का? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरीज 1200, आउटस्टँडिंग कमिशन 400, 1200 400 1600. नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट नंबर 3. डिप्रिशिएट फर्निचर ॲट 10%. पहिले ट्रायल बॅलन्स मध्ये या फर्निचरची व्हॅल्यू बघा किती आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला फर्निचरची व्हॅल्यू दिसेल किती येते बघा. फर्निचरची व्हॅल्यू आहे 20,000 आणि 20,000 वरती 10% डिप्रिसिएशन. काही जणांना समजत नाही अजून सुद्धा डिप्रिसिएशन कसं काढायचं. कॅल्क्युलेशन कसं आहे बघा. 20,000चं तुमचं फर्निचर आहे. 20,000 गुणिले 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती येणार आहे? 2000. हे कॅल्क्युलेशन जमते पण इफेक्ट जमत नाही. पहिला इफेक्ट काय करणार? डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटमधनं मायनस. बॅलन्स शीटच्या असेटमधनं मायनस म्हणजे फर्निचरमधनं मायनस. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला बघा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 2000 दिसतंय. टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर हे 2000 दिसतंय लाईन मारलेली. आता बॅलन्स शीटच्या असेटला या. बॅलन्स शीटच्या असेटमध्ये फर्निचर 20,000 लेस डिप्रिसिएशन 10% 2000 18,000. क्वेश्चन सॉल्व करत असताना प्रॉब्लेम सोल्युशन लिहित असताना सेम असंच लिहायचंय. फर्निचर 20,000 इनर कॉलम लेस डिप्रिसिएशन 10% 2000 18,000. काही स्टुडंट काय करतायत 20,000 आणि इथं मायनस 2,000 करून खाली 18,000 रुपये घेत आहेत. आउटर कॉलमला डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन द्यायचं नाही. 20,000 इनर कॉलमला लेस डिप्रिसिएशन 10% 2000, 20,000 मायनस 2,000 18,000 आउटर कॉलमला. ऍडजस्टमेंट नंबर 4. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स इज ₹1,200. मी मागे पण बोललो आता पण ते सांगतोय. डोक्यातनं बॅड डेट्स आरडीडीची ऍडजस्टमेंट समजत नाही असं काढून टाका. आरडीडी बॅड डेट्स म्हणजे सेम लाईक डिप्रिसिएशन. जर समजा तुम्ही डेटर्सला फर्निचर नंतर लँड अँड बिल्डिंग किंवा प्लांट अँड मशिनरी ट्रीट केली तर सेम तसाच इफेक्ट आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेट्स तुमचे 500 रुपये, न्यू बॅड डेट्स 1200 रुपये, 500 1200 1700 रुपये. आता बॅलन्स शीटच्या जर समजा तुम्ही डेटर्सला आला तर डेटर्समधून तुम्हाला ते लेस करायचे. कुठले लेस करायचे? सन्ड्री डेटर्सचे अमाऊंट 25,000 आहे आणि जे बॅड डेट्स आपण तिथे ऍड केलेले तिथे ऍड बॅड डेट्स तिथे लेस करायचे. सेम अमाऊंट आहे ना. 25,000 मायनस 1200 म्हणजे 23,800. कळलं? चल नेक्स्ट ऍडजस्टमेंट. पाचव्या ऍडजस्टमेंटचे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 only. ट्रेडिंग अकाउंटला या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड डिस्ट्रॉयड बाय फायर 5,000 दिसतंय. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किती आहे? 5,000. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला बघा. लॉस बाय फायर 3,000. म्हणजे तिथं रेकॉर्ड दाखवताना 5,000 रुपये दाखवायचं. ऍक्च्युअली एक्सपेंडिचर किंवा तुमचा लॉस दाखवायचा 3,000. म्हणजेच काय? जर समजा 5,000 रुपये जर आपलं नुकसान झालं असं कन्सिडर करा की ही जी गोष्ट आहे आपल्या कंपनीमधली ही गोष्ट जळाली आणि ही गोष्टीची किंमत आहे, ह्या प्रोडक्टची किंमत आहे 5,000 रुपये. 5,000 रुपये किंमत जरी झाली तर कंपनीने इन्शुरन्स क्लेम तुमचं किती रुपयाचं केलं? फक्त 2,000. म्हणजे रेकॉर्ड करताना तुम्ही वरती 5,000 दाखवताय, इथं लॉसमध्ये 3,000 दाखवताय. म्हणजेच तुम्हाला 2,000 रुपये तुम्हाला त्याच्यातून भेटले. इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला 2,000 रुपयाचा क्लेम दिला असं कन्सिडर होतं. आणि 6वी ऍडजस्टमेंट काय? तर 6वी ऍडजस्टमेंट त्यांचा रेशो दिलेला आहे. आता ह्याच्यात काही टाकाटाकी टेक्निक्सवाल्या काही ऍडजस्टमेंट आहेत. ते कुठल्या ऍडजस्टमेंट आहेत तर बघा. इन्शुरन्स 9 मंथ दिलं. इन्शुरन्स 9 मंथ्स असं जर कॅल्क्युलेशन दिले तर काही जणांना समजत नाही की काय करायचं नेमकं. इन्शुरन्स 9 मंथचं 9,000 रुपये दिले. 9 महिन्याचं जर समजा 9,000 रुपये दिले म्हणजे एका महिन्याचं किती? तर 1,000. म्हणजे 3 महिन्याचं आउटस्टँडिंग आहे. 9,000 प्लस आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स 9,000 प्लस 3,000 12,000. आता आउटस्टँडिंग इन्शुरन्सचा दुसरा इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग इन्शुरन्स आले का? आउटस्टँडिंग इन्शुरन्स 3,000 रुपीज. कळलं का नाही कळलं? नेक्स्ट आहे
रिटर्न्स मध्ये दोन दिले 1200 आणि 1800. मग ह्याच्यातलं परचेस रिटर्न कुठलं आणि सेल्स रिटर्न कुठलं? ट्रेडिंगच्या डेबिटला या सगळ्यात पहिले. ट्रेडिंगच्या डेबिटला बघा परचेस रिटर्न 1800 केले आणि सेल्स मध्ये बघा रिटर्न किती दिलेले आहे 1200. आता पुन्हा ट्रायल बॅलन्स मध्ये या. 1800 काय आहे परचेस रिटर्न आणि हे काय आहे सेल्स रिटर्न. सर हे लक्षात कसं ठेवायचं? परचेस केलेलं रिटर्न आलं म्हणजे तुमच्याकडे आलं ना. एखादी गोष्ट तुम्ही परचेस केलेली आहे आणि ती रिटर्न केली म्हणजे तुमच्याकडे आहे का ती? नाही, ती तुमच्याकडे गेली. आणि सेल्स रिटर्न म्हणजे काय? मी सेल केला होता तो रिटर्न आला. मग रिटर्न आला म्हणजे ते आपल्याकडे आलं म्हणजे क्रेडिट बॅलन्स, त्याच्यामध्ये क्रेडिट झाला. आणि हे जे आपण परचेस केलं होतं ते आपल्याकडनं गेले, परचेस रिटर्न म्हणजे डेबिट बॅलन्स. कळलं का नाही? परचेस रिटर्न बघा काय मायनस केलं त्यांनी, पुन्हा एकदा कन्सेप्ट नीट समजून घ्या. परचेस रिटर्न 1800 आणि सेल्स रिटर्न 1200. डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स समजला का याच्यातनं? ह्या दोन टाकाटाकी टेक्निक्स वाला ऍडजस्टमेंट ह्याच्यात आहे. बाकी ह्या क्वेश्चन मध्ये कुठल्याही प्रकारचे ऍडजस्टमेंट वेगळे नाही. कळतंय? आता या ट्रेडिंग अकाउंटला काही काही जणांना समजत नाही पुन्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना की टोटल कुठली घ्यायची. सगळ्यात पहिले क्रेडिट साईडची टोटल करा. क्रेडिट साईडची टोटल किती येते? 1,05,000. ही 1,05,000 ही मोठी टोटल आहे त्याच्यामुळे 1,05,000 इथे लिहून टाका. 1,05,000 मायनस 22,500 मायनस 36,000 मायनस 800 मायनस 3,100 38,100 उरणार. हे ग्रॉस प्रॉफिट तुम्ही कुठे घेऊन जाणार? तर प्रॉफिट अँड लॉसला घेऊन जाणार. इथं काय लिहिणार? बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 38,100. बाकी सगळे प्रॉफिट अँड लॉसचे सगळे एक्सपेन्सेस टाकणार. प्रॉफिट अँड लॉसचे सगळे एक्सपेन्सेस टाकल्यानंतर प्रॉफिट अँड लॉसची टोटल किती येते? 38,100. ही मोठी टोटल आहे 38,100. इथं पण लिहिणार 38,100 मायनस हे सगळे टोटल करणार 12,000 7,200 2800 2,000 1,700 3,000 1,700 1,700. मग बॅलन्स किती उरला? 6,000. मग 6,000 कसं डिस्ट्रीब्यूट करणार? तर त्यांचा रेशो किती आहे? 2:1. 6,000 भागिले 2:1 म्हणजेच काय? तर 6,000 भागिले 3 म्हणजेच काय? तर 2,000. म्हणजेच काय? तर 2,000 गुणिले 2 4,000 आणि 2,000 गुणिले 1 2,000. कळलं का? नेट प्रॉफिट आपण कसं कॅल्क्युलेट केला ते? सगळ्यात मोठी टोटल जी आहे ती टोटल काढली 38,100. 38,100 मायनस हे सगळे एक्सपेन्सेस मायनस केले. किती उरले? 6,000. त्यांचा रेशो आहे 2:1. 6,000 भागिले 2:1 म्हणजे 6,000 भागिले 3 म्हणजेच 2,000. 2,000 गुणिले 2 4,000 आणि 2,000 गुणिले 1 2,000. 4 आणि 2 6,000 अशी टोटल 38,100 होते. मग हे नेट प्रॉफिट आपण कुठे घेऊन जातो? तर त्यांच्या कॅपिटल अकाउंटला. या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटलमध्ये श्रेयसचं कॅपिटल किती आहे? 35,000. नेट प्रॉफिट 4,000. 35 आणि 4 39,000. 35,000 प्लस 4,000 नेट प्रॉफिट 39,000. ऋणांचे कॅपिटल आहे 20,000. तिचा नेट प्रॉफिट आहे 2,000. 20 प्लस 2 म्हणजे 22,000. बाकी सगळं ॲज इट इज सेम. कळलं? ट्रायल बॅलन्स मध्ये पुन्हा एकदा या. ट्रायल बॅलन्स मध्ये शेवटचं जे आहे आउटस्टँडिंग वेजेस याचा इफेक्ट कुठं कुठे आहे बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलाय का बघा? आउटस्टँडिंग वेजेस ट्रेडिंगच्या क्रेडिटला आहे का? नाही. आउटस्टँडिंग वेजेस कुठं जाणार? तर डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार. कारण तो क्रेडिट बॅलन्स आहे, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला नाही. ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस दिला असेल. आउटस्टँडिंग वेजेस 1,600. कळतंय? हा झाला क्वेश्चन नंबर 6. आता मला सांगा ह्याच्यात काही डाऊट्स आहेत तर हँड रेज करा आणि आत्ताच्या आत्ता डाऊट सॉल्व्ह करून द्या.